नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। नवा दिवस नवा विषय आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पेपर प्रॅक्टिस। यस, बऱ्याच मुलांचे फोन्स येत आहेत की आमचा अभ्यास झालेला आहे, आता आम्ही काय करायचं। आणि बऱ्याच मुलांचे कॉल्स येतात की सर आम्ही काहीच अभ्यास केला नाही, आता करतोय घाईघाईमध्ये, आता काय करायचं। दोनही प्रकारच्या मुलांसाठी सेम आन्सर आहे, प्रॅक्टिस, पेपर प्रॅक्टिस। ज्या मुलांचा पूर्ण अभ्यास झाला असेल त्यांनी आता पेपर प्रॅक्टिसकडे जावं आणि ज्या मुलांचा अभ्यास काहीच झाला नसेल त्यांनी आधी पेपर्स पाहावे की पेपरचा पॅटर्न नेमका काय आहे आणि मग अगदी सिलेक्टिव्ह अभ्यास करावा, ज्यामुळे तुम्हाला मार्क्स स्कोर होतील आणि तुमचा कमी वेळेमध्ये अभ्यास होईल। सो बघा, आपण तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत गेल्या सप्टेंबरमध्ये बोर्डचा यस सोल्युशन घेऊन आलेलो आहोत। तर बघा, नेमका तुम्हाला पेपर कशा प्रकारे येतो आणि पेपरला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे आपण समजून घेतोय आणि जोपर्यंत आपल्या समोर आपण केलेल्या अभ्यासाला चेक करायला पेपर आपल्या पुढे नसतो तोपर्यंत आपण आपल्या अभ्यासाला प्रॉपर वेनं चेक करू शकत नाही। सो बघा, आता आपल्या पुढे पेपर आहे आणि पेपरमध्ये आपल्याला दिसतंय की आपल्याला पेपर कुठला विचारलाय, पेपर कुठला आपल्याकडे अवेलेबल आहे। पेपर आहे ॲस्ट्रोलॉजर डे, हा त्याच्यामधला आपल्याला ॲस्ट्रोलॉजर डेचा पॅराग्राफ आपल्याला विचारलेला आहे। आता या ॲस्ट्रोलॉजर डेच्या पॅराग्राफमध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सला आपण डिस्कस करतोय। त्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स हा आपला पहिला क्वेश्चन आहे। मित्रांनो, बोर्डनं आधीच क्लिअर केलं इन्स्ट्रक्शन्समध्ये की द क्वेश्चन्स की जे फक्त तुम्ही जर ट्रू किंवा फॉल्स लिहित असाल किंवा तुम्ही जर इनकम्प्लीट आन्सर लिहित असाल तर ते आन्सर क्रेडिट केल्या जाणार नाही। म्हणजेच तुम्हाला आन्सर हे पूर्ण वाक्यामध्ये लिहावं लागेल। तर आपण काय करायचं, ट्रू ऑर फॉल्सच्या आन्सरला पुन्हा सेंटेन्स रिराईट करायचं आणि मग सेंटेन्सच्या पुढे ते सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचं। फॉर एक्झाम्पल वी हॅव सेंटेन्स, द नेम ऑफ द ॲस्ट्रोलॉजर वॉज गुरु नायक। ॲस्ट्रोलॉजरचं नाव गुरुनायक होतं का? नाही। ॲस्ट्रोलॉजर वेगळा आणि गुरुनायक वेगळा। गुरुनायक तो व्यक्ती आहे ज्याला ॲस्ट्रोलॉजरनं काही दिवसांआधी काही वर्षांआधी काय केलं होतं, चाकू मारून आला होता। येस, तर गुरुनायक वेगळा आहे म्हणून तुम्ही इथे लिहिताय फॉल्स। पण त्याआधी तुम्हाला ते सेंटेन्स पूर्ण लिहायचं, लक्षात ठेवायचं। त्यानंतर अ पासर बाय हॅड सेव्ड द अदर मॅन। पासर बायने त्या व्यक्तीला, म्हणजे अदर मॅन कोण आहे, अदर मॅन मीन्स गुरुनायक, पासर मॅनने गुरुनायकला वाचवलं होतं। येस, पासर मॅन लुक्ड इन टू दॅट वेल आणि तेव्हा त्या पासर बायने त्या माणसाला म्हणजेच गुरुनायकला वाचवलं होतं। ओके, इट्स ट्रू। देन ॲस्ट्रोलॉजर टुक आउट अ पिंच ऑफ सॉल्ट अँड हेल्ड इट टू दी अदर मॅन। पाहायला ऐकायला असं वाटतं की येस सर इट्स ट्रू, पण नाही, इट्स फॉल्स। हे वाक्य फॉल्स आहे, हे वाक्य चुकीचं आहे, कारण ही डिड नॉट टेक आउट अ पिंच ऑफ सॉल्ट बट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश। त्याने ॲस्ट्रोलॉजरने त्याच्या जवळच्या त्याच्यातून काय घेतली होती, त्या भांड्यातून सॅक्रेड ॲश घेऊन म्हटलं होतं की काय कर, तुझ्या फोरहेडवर लाव। त्याने आपल्या जवळ आपल्या हातामध्ये पिंच ऑफ सॉल्ट घेतलेलं नव्हतं, त्यामुळे सेंटेन्स फॉल्स आहे। अ नाईफ हॅड पास थ्रू द अदर मॅन लॉंग अगो। येस, अदर मॅन जो गुरुनायक आहे, गुरुनायकला तो चाकू मारल्यामुळं it had passed through the other man. Okay, means it is true। अशा प्रकारे तुम्हाला आधी सेंटेन्स लिहायचं आहे आणि मग तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे। चला पुढे जाऊया। देन पुन्हा आता खालच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला दिसत आहे की द अदर मॅन लुक्ड ग्रॅटिफाईड बिकॉज। तुम्हाला दोन अल्टरनेटिव्ह म्हणजे दोन आन्सर्स शोधायचे आहेत। वी हॅव 4 सेंटेन्सेस अँड आउट ऑफ दॅम there are 2 sentences are correct. You have to choose those 2 sentences that are correct. कोणते 2 sentences correct आहे ते तुम्हाला चूज करायचे आहे। तर बघा, the other man looked gratified। दुसरा जो व्यक्ती आहे तो थोडा खुश झाला होता। दुसरा व्यक्ती मीन्स गुरुनायक खुश झाला होता। रिझन काय होतं गुरुनायकच्या खुश होण्याला? रिझन हे होतं की द ॲस्ट्रोलॉजर टोल्ड हिम दॅट his enemy was crushed under a lorry। कारण गुरुनायकला असं सांगितलं ॲस्ट्रोलॉजरने आणि खोटं सांगितलं बरं का, असं सांगितलं की तुझा जो एनिमी आहे, ज्यानं तुला चाकू मारला होता, तो एनिमी ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी। तो एका लॉरी खाली येऊन मेला हे सांगितलं। त्यामुळे याला असं वाटलं की चला
त्याला हिज एनिमी डाईड ॲज ही डिझर्व्ड, की त्याला जशी उसी मौत आनी थी, तशा प्रकारची मरण त्याला येणं तो डिझर्व करत होता, त्याच लायकीचा तो होता, त्यामुळं त्याला अशा प्रकारे मरण आलं हे ऐकून ही वॉज ग्रेटिफाईड. आणि हे मग हे दोन सेंटेन्स चुकीची आहे. तुम्हाला म्हटलंय की दोन करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहा, मग तुम्हाला हे दोन करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचे आहेत, सिम्पल. देन तिसरं सेंटेन्स किंवा तिसरा क्वेश्चन आहे, ओके, तिसरा क्वेश्चन आहे, द ॲस्ट्रॉलॉजर सजेस्टेड द अदर मॅन नेव्हर टू ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. ॲस्ट्रॉलॉजर काय सजेस्ट करतो की तू साऊथवर्डच्या दिशेनं पुन्हा प्रवास करू नको. का बरं सजेस्ट करतो, काय रिझन आहे? तुम्हाला म्हटलंय की गेस अँड राईट द पर्पज बिहाइंड ॲस्ट्रॉलॉजर सजेशन. का बरं त्यांना म्हटलंय की तू आता साऊथवर्डच्या दिशेनं प्रवास करायचा नाही? अगदी सिंपल गोष्ट आहे, कारण त्याच्या गावाच्या साऊथवर्डला आता ॲस्ट्रॉलॉजर जिथं राहतो, जिथं ॲस्ट्रॉलॉजरचं गाव आहे, ज्या गावामध्ये ॲस्ट्रॉलॉजर, द विलेज इन विच ही हॅड बीन और ही हॅज बीन लिव्हिंग इन, ज्या गावामध्ये तो राहत आहे ते गाव त्या गुरुनायकच्या गावाच्या अगदी साऊथवर्डला आहे. त्यामुळं गुरुनायक त्या अदर मॅनला म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजर त्या अदर मॅनला म्हणजेच गुरुनायकला असं म्हणतो की तू साऊथवर्डच्या दिशेनं यायचं नाही. ओके, जर थोडी स्पीड होत असेल तर तुम्ही स्लो करून ऐकू शकता, आणि स्लो होत असेल तर तुम्ही थोडं स्पीड वाढवून ऐकू शकता, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे बेटा. ठीक आहे, चला लक्षात आला मुद्दा. ॲस्ट्रॉलॉजर का बरं सजेस्ट करतो अदर मॅनला, गुरुनायकला, की तू साऊथवर्डच्या दिशेने येऊ नको? बिकॉज ज्या गावामध्ये आता ॲस्ट्रॉलॉजर राहतोय ते गाव अदर मॅनच्या म्हणजेच गुरुनायकच्या गावाच्या साऊथवर्डला आहे, त्यामुळं पुन्हा तो या दिशेने येऊ नको. म्हणजेच याचा अर्थ त्याला या अदर मॅनपासनं दूर राहायचं आहे, त्याला पुन्हा अदर मॅनच्या कॉन्टॅक्टमध्ये जायचं नाही आहे, कारण त्या अदर मॅनला म्हणजेच गुरुनायकला जर कळलं की ॲस्ट्रॉलॉजरच आपला एनिमी आहे की ज्याला आपण शोधतोय, तर गुरुनायक पुन्हा याचा खून करू शकतो. त्याच्यामुळं तो म्हणतोय की आता साऊथवर्डला तू पुन्हा प्रवास करायचा नाही, सिम्पल. देन A4 असतो बेटा पर्सनल रिस्पॉन्स. या A4 मध्ये तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं, स्वमत ज्याला म्हणतो आपण. तर यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे सुपरस्टिशन बद्दल, की गिव्ह ऑर एक्सप्रेस युअर व्ह्यूज ऑन द इफेक्ट ऑफ सुपरस्टिशन्स, की अंधश्रद्धेचे काय परिणाम होतात. बघा, या लेसनमध्ये तुम्हाला जर पर्सनल रिस्पॉन्स विचारला तर बऱ्याच प्रमाणात शक्यता आहे की डू यू बिलीव्ह इन ॲस्ट्रॉलॉजी, तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीवर विश्वास करता का, किंवा तुम्हाला काय वाटतं की सुपरस्टिशन वर तुमचा व्ह्यू काय आहे, किंवा व्हॉट और हाऊ कॅन वी इरॅडिकेट द सुपरस्टिशन, आपण सुपरस्टिशनला कशा प्रकारे इरॅडिकेट करू शकतो, त्याचं निर्मूलन करू शकतो. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला या लेसनमध्ये विचारणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला सुपरस्टिशनबद्दल म्हणजे अंधश्रद्धेबद्दल डिटेल सांगायचं आहे. अगदी 4 ते 5 लाईन सांगायच्या, 4 लाईन ते 5 लाईन सांगायच्या. देन लँग्वेज स्टडी म्हणजे तुमचं ग्रॅमर, अगदी काही प्रॉब्लेम नाही, अगदी सोप्या भाषेमध्ये करून सांगतोय, काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सहज समजेल. की ही शुक हिज हेड रिग्रेटफुली, तुम्हाला सांगायचं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय म्हटलंय की तुम्ही या सेंटेन्सला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कोणतं अल्टरनेटिव्ह आहे, कोणतं ऑप्शन आहे जो तुम्हाला सांगतो की सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट आहे. तर बेटा प्रेझेंट परफेक्ट काय असतो? प्रेझेंट परफेक्ट मीन्स हॅव किंवा हॅज प्लस V3. प्रेझेंट परफेक्ट मीन्स काय? प्रेझेंट परफेक्ट मीन्स हॅव किंवा हॅज प्लस V3. तर ही शुक हा आपला पास्ट टेन्स आहे, मीन्स हा V2 आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हॅव किंवा हॅज वापरून V3 लावायचं आहे. इट मीन्स दॅट ही हॅव की हॅज, तर ही सोबत हॅज वापरतो आपण, ही हॅज V3, शुकचा V3 शेकन, ही हॅज शेकन. ओके, हीज हेड रिग्रेटफुली. ओके, चला आन्सर शोधूया. ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली, हे आन्सर आपल्याला शोधायचं आहे. चला पटकन आन्सर शोधूया. यस, आन्सर दिलेला आहे, बी आन्सर आहे की
ही हॅज, बी आन्सर आहे, ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली. आता पाहूया पुढचा प्रश्न, ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन सांगितलंय सेंटेन्सचं. बघा, सेंटेन्सला तुम्हाला निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह करायचं आहे. बघा बेटा, निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह करताना वेगवेगळ्या पद्धतीनं करता येईल. याला आपण डिटेलमध्ये ग्रामरच्या सेशन्समध्ये घेतलेलं आहे. इथे आपल्याला प्रश्न आहे की आय विल नॉट ओपन माय माउथ, आणि सेंटेन्सला तुम्हाला निगेटिव्ह, सेंटेन्स निगेटिव्ह आहे, सेंटेन्सला निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह करायचं आहे, बट विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. वाक्याचा जो सेन्स आहे, जे मीनिंग आहे, ते पण चेंज व्हायला नको. मग अशा वेळी काय करायचं, सगळ्यात सुरुवातीला प्रयत्न करायचा की एखादा जो महत्वाचा शब्द आहे त्या शब्दाला तुम्हाला अपोजिट वर्ड मिळतोय का आन्सरमध्ये. जर मिळत असेल तर मग त्याला करायचं, नाही तर तुम्ही आणखी वेगळ्या पद्धतीनं सेंटेन्सला अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह आणि निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल, आय विल नॉट ओपन माय माउथ, इट मीन्स दॅट आय विल शट माय माउथ. मीन्स ओपनच्या अपोजिट आपण वर्ड शोधला शट, अँड आय विल नॉट ओपन मीन्स आय विल शट. ओके. त्यानंतरचा जो 6वा क्वेश्चन येईल बेटा, तो 6वा क्वेश्चन असतो ओकॅब्सचा क्वेश्चन, ज्यामध्ये तुम्हाला ओकॅब्युलरी विचारलेली असते आणि तुम्हाला अपोजिट वर्ड्स किंवा सिमिलर वर्ड्स विचारलेले असतात. फॉर एक्झाम्पल, या पॅरेग्राफमध्ये असा एक शब्द आहे जो बार्गेनिंगसाठी वापरलेला आहे. हॅगलिंग वगैरे असा एक शब्द आहे की जो बार्गेनिंगसाठी वापरलेला आहे. मीन्स क्वेश्चन आहे की सेंटेन्समध्ये, पॅरेग्राफमध्ये अशा प्रकारचे वर्ड्स शोधा जे वर्ड्स या 4 वर्ड्सला सिमिलर आहेत. मीन्स बार्गेनिंग, सरेंडर अंडर प्रेशर, मेड अ लो साऊंड ऑफ डिस्ट्रेस. मीन्स तुम्हाला या शब्दांसाठी सिमिलर वर्ड्स हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधायचे असतात. मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की जर तुम्हाला या ॲक्टिव्हिटीवर काम करायचं आहे तर तुम्हाला प्रत्येक लेसन वाचताना तिथे त्या लेसनमधले जे हार्ड वर्ड्स आहेत ते वर्ड्स इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. काही हरकत नाही. तर या प्रकारे तुम्ही सांगू शकता की अपोजिट वर्ड्स असू द्या किंवा सिमिलर वर्ड्स असू द्या किंवा तुम्हाला नाउन फॉर्म्स, ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स किंवा ॲडवर्ब फॉर्म्स किंवा वर्ब फॉर्म्स, या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला या सेक्शनमध्ये विचारले जातात. ओके, पुढे जाऊया. आता क्वेश्चन आहे बेटा, तो आहे नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचा. नॉन टेक्स्च्युअल ग्रामर 4 मार्काला येतं, ज्यामध्ये 3 क्वेश्चन्सचा 1 स्लॉट आणि 1 क्वेश्चन स्पॉट द एररचा. या प्रकारे 4 मार्कांसाठी तुम्हाला येतं. बघा, आपण त्याला सॉल्व्ह करून पाहूया. सो इथं तुम्हाला आर्टिकल्स वापरायला सांगितले. आर्टिकल्स, आता हे आर्टिकल्स वापरताना आपल्याकडे 3 आर्टिकल्स आहेत, ए, ॲन आणि द, किंवा याला दी म्हणतो आपण किंवा द म्हणतो. हे आर्टिकल्स वापरायचे आहे. मग आता नेमके इथं कुठले आर्टिकल्स लागतात, तर कोविड-19 इज वन ऑफ दी मोस्ट हजार्डस डिसीजेस. आता याचं दी का बरं किंवा द का बरं आपण आर्टिकल वापरलं, रिझन हे आहे की द मोस्ट, कधीही कोणत्याही सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी आपण द आर्टिकल वापरत असतो. यस, एखाद्या कुठल्याही सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी आपण कधीही सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण द आर्टिकल वापरतो ॲडजेक्टिव्हच्या पुढं, म्हणून तुम्ही इथं द आर्टिकल वापरलं. आणि सोबत विटनेस्ड बाय दी वर्ल्ड, आणि वर्ल्डच्या पुढे आपण नेहमी द वापरतो, विटनेस्ड बाय दी वर्ल्ड, अशा प्रकारे. देन पुढचा क्वेश्चन आहे ग्रामरचा. या क्वेश्चनमध्ये पुन्हा ट्रान्सफॉर्मेशनचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला म्हटलंय की सेंटेन्सला ॲज सून ॲजचं सेंटेन्स आहे, या सेंटेन्सला नो सूनर मध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. आता सेंटेन्सला ॲज सून ॲज मधून नो सूनर मध्ये ट्रान्सफॉर्म करताना नेहमी लक्षात घ्यायचं की नेमकं ॲज सून ॲजच्या सेंटेन्सचं मिनिंग काय होतं, आणि या सेंटेन्सबद्दल थोडं डिटेलमध्ये बोलूया. तर नेहमी लक्षात ठेवायचं बेटा की जे ॲज सून ॲजचं सेंटेन्स आहे हे सेंटेन्स नेहमी कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली व्हॅन, ही सेंटेन्सेस नेहमी कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतात आणि नेहमी ॲडवर्ब क्लॉजची सेंटेन्सेस असतात. म्हणजे तुम्हाला या व्यतिरिक्त जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा त्याही क्वेश्चन्सची आन्सर्स तुम्हाला यावी, म्हणून तुम्हाला सांगतोय की ॲज सून ॲज, नो सूनर दॅन आणि हार्डली व्हॅन ही सेंटेन्सेस यांचं मिनिंग जवळजवळ सारखं येतं. बघा,
ॲज सून ॲज. आता या ॲज सून ॲजच्या ठिकाणीच तुम्ही व्हेन वापरलं तरी त्याचा अर्थ सारखाच होतो, ॲज वापरलं तरी अर्थ सारखाच होतो, आणि ॲज सून ॲज वापरलं तरी अर्थ सारखाच होतो, किंवा इमिजिएटली आफ्टर म्हटलं तरी अर्थ सारखाच होतो. फक्त इमिजिएटली आफ्टर आपण सिंपल सेंटेन्समध्ये वापरतो. तर व्हेन किंवा ॲज किंवा ॲज सून ॲज म्हणजेच एक गोष्ट पूर्ण केल्याच्या नंतर जेव्हा दुसरी गोष्ट होते तेव्हा आपण ॲज सून ॲजचा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, ॲज सून ॲज द कॅप्टन गेव अन ऑर्डर द सोल्जर्स फायर्ड. म्हणजेच कॅप्टनने ऑर्डर दिल्याबरोबर सोल्जर्सनी फायर केलं. ओके, म्हणजेच एक ॲक्शन झाली. जी पहिली ॲक्शन आहे ती आपण नेहमी ॲज सून ॲज सोबत वापरतो, आणि जी दुसरी ॲक्शन आहे ती आपण कॉमा देऊन पुढे मग आपण दुसरी ॲक्शन यूज करतो वापरतो. तर या प्रकारे आपण ॲज सून ॲजचा यूज केला. मग जेव्हा तुम्हाला सेंटेन्समध्ये नो सूनर वापरायचं असेल तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं, नो सूनर कसं वापरतात बेटा. नो सूनर मध्ये आपण नेहमी नो सूनर, देन नो सूनर सोबत आपण हेल्पिंग वर्ब वापरायचा, पहिल्या ॲक्शन मधला हेल्पिंग वर्ब, त्यानंतर आपण वापरायचा सब्जेक्ट, त्यानंतर आपण वापरायचा मेन वर्ब. चला इथे जागा नाही होत आहे म्हणून खाली लिहितोय आपण. सगळ्यात पहिले नो सूनर, मग हेल्पिंग वर्ब, मग सब्जेक्ट, आणि मग मेन वर्ब पहिल्या ॲक्शनचा, आणि त्यानंतर आपण दॅन लिहून सेकंड ॲक्शन लिहावी. एवढं साधं सरळ स्ट्रक्चर आहे. बघूया कुठं ते स्ट्रक्चर सूट होतंय. तर नो सूनर, नो सूनर सोबत पहिल्या ॲक्शनचा वर्ब हेल्पिंग वर्ब, नो सूनर गेव सिंपल पास्ट टेन्स आहे त्यामुळे आपण डीड घेतला, म्हणजेच नो सूनर डीड. द कॅप्टन गिव्ह, डीड सोबत नेहमी गिव्हन वापरतात त्यामुळे आपण वापरलं गिव्ह. नो सूनर डीड द कॅप्टन गिव्ह अन ऑर्डर दॅन द सोल्जर फायर्ड. ओके, दॅन द सोल्जर्स फायर्ड. सेंटेन्स बी बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजेच नो सूनर सोबत कधीही आपण हेल्पिंग वर्ब वापरायचा, त्यानंतर सब्जेक्ट वापरायचा, त्यानंतर मेन वर्ब वापरायचा, त्यानंतर पहिली ॲक्शन, पहिल्या ॲक्शन मधला पहिला पार्ट आपण कंप्लीट केला, आणि त्यानंतर दॅन लिहून आपण सेकंड ॲक्शन लिहत असतो. या प्रकारे आपण नो सूनरचं सेंटेन्स सॉल्व करायचं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, आणखी पुढे जाऊया. पुढचा मुद्दा की ओके 1 मिनिट, चला. तर यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे डायरेक्ट इनडायरेक्टचा, ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो किंवा डायरेक्ट इनडायरेक्टचा सेंटेन्स म्हणतो. तर या सेंटेन्समध्ये म्हटलंय आपल्याला द टीचर सेड. डायरेक्ट इनडायरेक्टचा सेंटेन्स आहे द टीचर सेड, आणि जो रिपोर्टेड स्पीच आहे म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधला जो पार्ट आहे तो रिपोर्टेड स्पीच आहे. बघूया. सेंटेन्स आहे द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स अंडर द सन. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं, सेंटेन्स मध्ये जर रिपोर्टिंग व पास्ट टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल होतो. परंतु जर रिपोर्टेड स्पीच मधलं वाक्य जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक फॅक्ट असेल, तेव्हा आपण त्याच्यामध्ये चेंजेस करत नसतो. काय म्हटलं मी? बघा, ऍक्च्युअली रूल असा आहे की जर रिपोर्टिंग वर्ब हा जर पास्ट मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करायचा. पण काही एक्सेप्शन्स आहेत ज्यामध्ये असं म्हटलं जातं की रिपोर्टेड स्पीचचं सेंटेन्स जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा सायंटिफिक ट्रूथ असेल किंवा प्रोवर्ब असेल तर अशा काही रेअर कंडिशन्स मध्ये तुम्हाला त्याचा टेन्स चेंज करायचा नसतो. म्हणजे आन्सर येईल बेटा बघा, द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्ड. डी नंबरचं द टीचर सेड दॅट. सेडच्या ठिकाणी आपण सेड वापरलं कारण की आपल्याकडे लिसनर नाहीये, फक्त आपल्याकडे स्पीकर आहे म्हणून तुम्ही सेड वापरलं. त्यानंतर कॉमाच्या ठिकाणी आपण कंजंक्शन दॅट वापरलं. त्यानंतर द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन. आपण याचा टेन्स चेंज केलेला नाहीये. का बरं चेंज केलेला नाही? रिझन हे आहे की
सेंटेन्स हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जे कधीच चेंज होत नाही. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन हे सेंटेन्स नेहमी नेहमी आणि नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच वापरतात, त्यामुळं त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नसतात. त्यामुळं त्यानंतर स्पॉट द एररचा क्वेश्चन आहे. तर स्पॉट द एररच्या क्वेश्चन मध्ये बघूया. आय नो अ मॅन या स्पॉट द एररच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एरर स्पॉट करायची असते आणि करेक्ट सेंटेन्स पुन्हा लिहायचं असतं. तर आय नो अ मॅन हु इज व्हेरी टॉल. कधीही आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी यूज करतो WH वर्ड, तेव्हा तो हु वापरतो, आपण विच वापरत नाही. आपण विच किंवा दॅट किंवा विच आपण कधीही वस्तूसाठी वापरत असतो, व्यक्तीसाठी आपण कधीही हु वापरतो. त्यामुळं आय नो अ मॅन हु इज व्हेरी टॉल. ओके. त्यानंतर बेटा सेकंड पॅरेग्राफ आहे. सेकंड पॅरेग्राफ हा अनसीन पॅरेग्राफ आहे. तर या अनसीन पॅरेग्राफ मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातील ते क्वेश्चन्स बिलकुल सेम असतील आपल्या पहिल्या पॅरेग्राफ प्रमाणे. त्यामुळं आपण वेळ न घालवता अगदी पहिल्या पॅरेग्राफ प्रमाणेच त्याला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त यामधले आपण ग्रामरचे क्वेश्चन्स घेऊया, म्हणजे तुमचे ग्रामरचे क्वेश्चन्स किंवा ग्रामरच्या कॉन्सेप्ट्स आपल्याला क्लिअर करता येतील. बाकी तुम्हाला त्याची आन्सर्स तिथंच अवेलेबल आहेत, त्यामुळं आपल्याला तिथं फार वेळ वाया घालवण्यामध्ये अर्थ नाही. सोबतच बेटा आपला क्वेश्चन पुढे येईपर्यंत सोबतच ज्या मुलांना पेपर प्रॅक्टिस करून घ्यायची असेल किंवा ज्या मुलांना असं वाटतं की आपल्याला आणखी प्रॅक्टिसची गरज आहे, त्या मुलांनी आपली जी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज सुद्धा ती मुलं विकत घेऊ शकतात आपल्या ॲपवरनं. आणि बाकी नोट्स आपण ॲपवर अगदी फ्री ऑफ कॉस्ट, फ्री ऑफ चार्ज आपण त्या अवेलेबल करून दिल्या आहेत आणि आपल्या ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला क्वेश्चन आला आपला. तर बेटा आपल्या या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जो पहिला क्वेश्चन आहे तो पुन्हा अगदी फिलिंग द ब्लँक्स वाला क्वेश्चन आहे किंवा सेंटेन्सला कंप्लीट करा अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला या प्रकारच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना तुम्हाला ते सेंटेन्स पूर्ण लिहायचं आहे, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला ते सेंटेन्स फक्त तेवढा पार्ट लिहू नका, नाहीतर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. अगदी गाईडलाईन्स आहेत किंवा अगदी बोर्डनं आधीच क्लिअर करून दिलाय की तुम्ही सेंटेन्सची आन्सर्स जी आहेत ती पूर्ण वाक्यात लिहायची. ओके. चला पुढचा मुद्दा की बेटा आपल्याला जो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे त्या पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चन मध्ये सर्व मुलांना प्रॉब्लेम जातात की सर आपण कशा प्रकारे आपल्या मनातील जे मांडायचं उत्तर ते कशा प्रकारे मांडायचं. तर बेटा तुम्हाला ज्या टेन्स मध्ये क्वेश्चन विचारला असेल त्याच टेन्स मध्ये आन्सर द्यायचं, ज्या टोन मध्ये क्वेश्चन विचारला असेल त्याच टोन मध्ये आन्सर द्यायचं. नेमकं क्वेश्चनचं म्हणणं काय आहे ते आधी समजून घ्यायचं. क्वेश्चन समजणं अत्यंत गरजेचं आहे. क्वेश्चन काय म्हणतो बघा, एक्सप्रेस युअर व्ह्यू रिगार्डिंग स्कूल एज्युकेशन इन कनेक्शन विथ कॅरेक्टर बिल्डिंग. तुम्हाला काय वाटतं की आपलं जे कॅरेक्टर बिल्डअप होतं, तुम्ही जे म्हणता तुमचं जे कॅरेक्टर बिल्डअप होतं त्यामध्ये स्कूलचं आणि स्कूल एज्युकेशनचं किती महत्त्व आहे याविषयी तुमचं काय मत आहे, यावर तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. तर तुम्ही म्हणू शकता अकॉर्डिंग टू मी, ॲज पर ॲज माय ओपिनियन इज कन्सर्न किंवा इन माय ओपिनियन. या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं मत मांडू शकता किंवा आय थिंक दॅट या प्रकारे तुम्ही तुमचं मत मांडू शकता. परंतु जेही सेंटेन्स सुरुवातीला यूज कराल ते रिलेटेड असलं पाहिजे, अगदी वेगळं नसावं, त्या क्वेश्चनला रिलेट करणारं असलं पाहिजे. देन पुढचा क्वेश्चन ग्रामरचा म्हणजे लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आहे. पुन्हा बघा, अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर portion of his life in taking formal education. Choose the correct alternative that indicates model auxiliary showing obligation. म्हणजेच इथं काय म्हटलं बेटा, इथं तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरीचं फंक्शन विचारलेलं आहे. बघा मॉडेल ऑक्झिलरी मध्ये जे क्वेश्चन येतील ते दोन प्रकारचे येतील. एक तर तुम्हाला दिलेल्या सेंटेन्स मध्ये योग्य मॉडेल ऑक्झिलरी वापरावी लागेल किंवा तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरीचं फंक्शन सांगायला लागेल. आणि तिसरा एक क्वेश्चन येऊ शकतो ज्यामध्ये रिप्लेसमेंट ऑफ मॉडेल ऑक्झिलरी, की एका मॉडेल ऑक्झिलरीला रिप्लेस करून दुसरी मॉडेल ऑक्झिलरी वापरा. ज्यामध्ये शक्यतोवर तुम्हाला एक क्वेश्चन येतो
ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की यूज्ड टू याला रिप्लेस करा. तर जेव्हा यूज टूला रिप्लेस करायचं काम पडेल तेव्हा आपण वूड यूज करायचा असतो. ठीक आहे, हे मी तुम्हाला आधीच्या लेक्चर्समध्ये पण सांगितलेलं आहे. हे रिप्लेसमेंट झालं. अशा प्रकारच्या रिप्लेसमेंट येऊ शकतात किंवा आय एम एबल टू किंवा आय वॉज एबल टू, तिथं कॅन किंवा कुड यूज करायचं, या प्रकारच्या रिप्लेसमेंट येऊ शकतात. किंवा तुम्हाला येऊ शकतं की फंक्शन सांगा, की जी मॉडल ऑक्झिलरी दिलेली आहे त्या मॉडल ऑक्झिलरीचं फंक्शन सांगा, या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्हाला म्हटलंय अशी मॉडल ऑक्झिलरी वापरा ज्यामध्ये तुम्हाला ऑब्लिगेशन सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ऑब्लिगेशन सांगणारी कोणती मॉडल ऑक्झिलरी आहे? मस्ट. अ चाइल्ड मस्ट स्पेंड अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ, मीन्स मस्ट ही जी मॉडल ऑक्झिलरी आहे ती मॉडल ऑक्झिलरी आपण ऑब्लिगेशन सांगण्यासाठी वापरतो. शुड ही जी मॉडल ऑक्झिलरी आहे ही आपण ॲडवाइस देण्यासाठी वापरत असतो. विल ही जी मॉडल ऑक्झिलरी आहे ती जी ॲक्शन फ्युचरमध्ये होणं काय म्हणतात त्याला आपण फिक्स आहे. एखादी ॲक्शन जी फ्युचरमध्ये होणार आहे, अगदी नियरेस्ट फ्युचरमध्ये होणार आहे, ती ॲक्शन सांगताना, एखादी ॲक्शन आहे जी सर्टन आहे जी फ्युचरमध्ये होणार आहे, ती ॲक्शन सांगताना सुद्धा आपण विलचा यूज करत असतो. त्यामुळं प्रत्येक मॉडल ऑक्झिलरीचा काहीतरी यूज आहे, तो यूज तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ऑब्लिगेशन बद्दलचा क्वेश्चन हा वारंवार प्रत्येक एक्झाममध्ये येतो. त्यामुळं तुम्हाला ऑब्लिगेशन्स आणि बाकीच्याही मॉडल ऑक्झिलरीचे फंक्शन्स माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे. कॅन ही मॉडल ऑक्झिलरी काय सांगते बेटा? ॲबिलिटी आणि पॉसिबिलिटी सांगते. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे नॉट ओनली बट ऑल्सो. सेंटेन्समध्ये तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं असेल, मग आयदर ऑर असो, नायदर नॉर असो, किंवा नॉट ओनली बट ऑल्सो असो, किंवा ॲज वेल ॲज असो, याला नेहमी जेव्हाही तुम्ही यूज कराल तेव्हा काही गोष्टींचं भान ठेवायचं. तर जेव्हा तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं असेल तेव्हा बघायचं कोणते दोन डिफरंट एलिमेंट्स इथं जोडलेले आहेत, किंवा या अँडने ॲज वेल ॲजने कुठल्या दोन गोष्टींना जोडलेलं आहे, डिफरंट गोष्टींना, तिथं आपल्याला पहिल्यासोबत नॉट ओनली आणि दुसऱ्यासोबत बट ऑल्सो लावायचं असतं. तर ॲज पियर ग्रुप हॅज इट्स ओन ग्रुप, ॲज पियर ग्रुप हॅज इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर अँड एक्सपेक्टेशन्स फ्रॉम इट्स मेंबर. मीन्स पियर ग्रुपमध्ये काय असतं? पियर ग्रुपकडे पियर ग्रुप हॅज, त्या पेअर ग्रुपकडे काय असतं? दोन गोष्टी असतात, इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर आणि एक्सपेक्टेशन्स फ्रॉम इट्स मेंबर्स. या दोन गोष्टी असतात पेअर ग्रुपमध्ये. मग तुम्ही म्हणता की अ पेअर ग्रुप हॅज नॉट ओनली इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर बट ऑल्सो एक्सपेक्टेशन्स फ्रॉम इट्स मेंबर. म्हणजेच इथं जे पहिलं आन्सर आहे ते पहिलं आन्सर करेक्ट आहे. A peer group has, the peer group has both two things. A peer group has not only group structure but also expectations. या प्रकारे आपण करत असतो not only but also चं वाक्य. आणि नेहमी लक्षात ठेवायचं बेटा की जेव्हा not only but also ला तुम्ही कंपाऊंड सब्जेक्टमध्ये यूज कराल किंवा सब्जेक्टच्या ठिकाणी यूज कराल तेव्हा लक्षात ठेवायचं की नॉट ओनली बट ऑल्सो सोबत तुम्ही जो समोर वर्ब वापराल तो वर्ब नेहमी सेकंड सब्जेक्ट नुसार वापरायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर कंबाईंड किंवा तुम्ही जर एकत्र दोन सब्जेक्ट्स जेव्हा तुम्ही एकत्र यूज करता आणि त्याला तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो जोडता त्याला आपण कंपाऊंड सब्जेक्ट म्हणतो. तशा प्रकारचा कंपाऊंड सब्जेक्ट जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा कधीही नॉट ओनली बट ऑल्सो वापरत असताना कधीही दुसऱ्यानुसार म्हणजे जो वर्बच्या बाजूने आहे त्याच्यानुसार आपण वर्ब वापरायचा असतो आणि ॲज वेल ॲज मध्ये आपण पहिल्यानुसार वर्ब वापरायचा असतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे A6. या A6 क्वेश्चन मध्ये बेटा तुम्हाला विचारले जातात त्याला म्हणतो आपण अँटोनिम्स किंवा सिनोनिम्स किंवा होमोग्राफ किंवा होमोफोन्स किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा या प्रकारचे अनेक क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथं अँटोनिम्स वापरलेले आहेत किंवा विचारलेले आहेत. अगदी सोपं आहे. अँटोनिम्स काय असतात? अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द.
अगदी आपल्याला पॅरेग्राफ वाचायचीही गरज पडत नाही. टाइम वाचवा, वेळ वाचा, पॅरेग्राफ वाचायची वेळ पडत नाही. अर्ली, अर्ली, लेट, रिजेक्शन, ॲक्सेप्टन्स, सक्सेस, फेल्युअर, अँशियस, केअरफ्री. अगदी कुठल्याच प्रकारचा पॅरेग्राफ वाचायची काहीच गरज पडत नाही. तुम्हाला फक्त बेसिक काही गोष्टी माहिती असणं गरजेचे असतात आणि अशा प्रकारे जर तुम्ही पटापट क्वेश्चनची आन्सर्स दिली तर निश्चितपणे तुमचा वेळ वाचू शकतो. त्यानंतर बेटा समरी रायटिंग. तर समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग हे जे दोन महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. तर समरी रायटिंगमध्ये आपण काय देतो की जो आपला नॉन टेक्स्च्युअल पॅरेग्राफ आहे त्या नॉन टेक्स्च्युअल पॅरेग्राफवर बेस्ड आपण समरी रायटिंग करत असतो. सगळ्यात पहिला मुद्दा नेहमी लक्षात ठेवायचा की समरी रायटिंगमध्ये सगळ्यात पहिलं काम करायचं एक सुटेबल टायटल देऊन ठेवायचं आणि टायटल दिल्याच्या नंतर तुम्हाला जे पॉईंट्स दिले आहेत त्या पॉईंट्सच्या अनुषंगानं तुम्हाला अगदी 1/3 लिहायचं आहे. तुम्हाला अगदी त्यामधले महत्त्वाचे जे मेन टॉप पॉईंट्स आहेत किंवा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढेच फक्त तुम्हाला लिहायचे आहे. तुम्हाला त्यांनी इथं ऑलरेडी काय दिले आहे, पॉईंट्स दिले आहेत, तेवढ्याच पॉईंट्सला फक्त इलॅबोरेट करा, त्याच्या बाहेर जाऊ नका. 1/3 म्हणजेच आपलं अक्षर फार मोठं किंवा लहान असेल तर त्या हिशोबानं तुम्ही लिहायचं, पण 1/3 वाटला पाहिजे असं लिहा. नाहीतर जेवढा मोठा पॅरेग्राफ तेवढी मोठी समरी दिसेल. समरी ही नेहमी 1/3 अगदी छोटी असली पाहिजे, टू द पॉईंट असली पाहिजे, याचं भान ठेवायचं. समरी रायटिंग. त्यानंतर माइंड मॅप. माइंड मॅप तुम्हाला अगदी वेगळा आपल्या नोट्समध्ये प्रोव्हाइड करून दिलेला आहे. त्या ॲपमध्ये आपल्या नोट्समध्ये जायचं आणि तिथं आपण माइंड मॅप्स चेक करायचे, कारण इथं आपण माइंड मॅप काढत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही आणि तुमचा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया. त्यानंतर बेटा पोएट्री सेक्शन. आता या पोएट्री सेक्शनमध्ये तुम्हाला 2 पोएम्स दिल्या जातील, एक 10 मार्कांसाठी आणि एक 4 मार्कांसाठी. तर या पोएट्री सेक्शनमध्ये पहिले तुम्हाला जी पोएट्री दिली आहे, पहिले जी पोएम दिली आहे ती दिली आहे बेटा कुठली, ती दिली आहे द इंच केप रॉक. अत्यंत मोठी आणि अत्यंत चांगली आणि अत्यंत एक्सपेक्टेड अशी पोएम आहे द इंच केप रॉक. आणि त्या इंच केप रॉक पोएम मधला तो पार्ट दिलाय ज्या पार्टमध्ये सांगितलंय की सर राज द रोवर यांच्या मनामध्ये एक विचार येतो. सर राज द रोवर यांचं मूड अत्यंत चांगलं असतं, कारण की स्प्रिंगचं वातावरण आहे, अगदी सर्वीकडे वातावरण उत्साहाचं आहे. त्या वातावरणामध्ये अगदी तो व्हिसल करतोय, गाणं गातोय, या प्रकारे इतका तो आनंदी आहे. आणि तो आनंदी असताना त्याचं हिज हार्ट वॉज मर्थफुल. त्याचं हार्ट अगदी आनंदी आहे. पण आनंदी कसं आहे, आनंद आहे, त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय, पण ते हसू कसं आहे, ते हसू विकनेसचं हसू आहे, अगदी विकेडनेसचं हसू आहे. म्हणजे ते अगदी वाईट इव्हिल क्वालिटी असणारं हसू आहे. आणि त्याचं हसू यासाठी आहे कारण त्याला ती इंचके बेल कापायची आहे, ती इंचके बेल तोडायची आहे, त्यासाठी ते हसू आहे. तर या पोयमवर आधारित आपल्याला क्वेश्चन्स त्यांनी विचारले आहेत. अगदी 5 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. त्या 5 क्वेश्चन्सची आन्सर देताना तुम्ही अगदी सहज त्या 5 क्वेश्चन्सची आन्सर देऊ शकता. बघा पहिला क्वेश्चन काय सांगतोय तुम्हाला. पहिला क्वेश्चन म्हणतोय तुम्हाला की दिलेल्या सेंटेन्सेसला त्याच्या अकरन्सनुसार ते सेंटेन्स जसे जसे आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत त्यांच्या अकरन्सनुसार तुम्हाला ते 4ही सेंटेन्सेस प्रॉपर ऑर्डरनी लावायचे आहेत, सिक्वेन्सनी लावायचे आहेत. तर आपल्याला अगदी ती पोएम वाचायचंही काम पडत नाही. तुम्हाला ऑलरेडी ती पोएम झालेली आहे, आपण ती पोएम ऑलरेडी शिकवलेली आहे. तुम्ही अगदी सहज ती आन्सर लिहू शकता. काय म्हटलंय, सगळ्यात पहिले काय होतं, तर सगळ्यात पहिले आपल्या त्या जहाजाच्या डेकवरनं सर राज द रोवर केप्ट हिज आय ऑन द इंचकेप फ्लोट, पहिला मुद्दा. त्यानंतर तो आपल्या मेनला, त्या आपल्या क्रू मेंबर्सला किंवा आपल्या लोकांना सांगतोय टू रो हिम टू द इंचकेप रॉक, की माझी बोट खाली घ्या आणि मला इंचकेप रॉकला घेऊन चला. ते इंचकेप रॉकपर्यंत पोहोचतात. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, पहिले त्याची नजर आहे, नंतर तो त्याच्या माणसांना म्हणतोय, त्यानंतर तो इंचकेप बेलला कट करतोय आणि चौथा मुद्दा आहे की ती बेल कट झाल्यानंतर खाली सँक डाऊन इन दी वॉटर इन दी सी. अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्सनुसार ते 4ही सेंटेन्सेस लिहायचे. त्यानंतर
तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे, तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की या वाक्याचा अर्थ काय होतो की बट सर रोअर्स मत वॉज विकेडनेस, की जो त्याचा आनंद आहे, मत मीन्स द फिलिंग ऑफ हॅपीनेस किंवा तो फिलिंग ऑफ जॉय, मत आहे बट दॅट मत वॉज विकेडनेस, त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे, हसू आहे, पण ते कसं आहे इव्हिल, वाईट हसू आहे. का बरं? कारण की ही वॉन्टेड टू कट ऑफ दॅट बेल, त्याला ती बेल कापायची आहे अँड ही वॉन्टेड टू हार्म, ही वॉन्टेड टू ट्रबल द अबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक, त्याला ट्रबल द्यायचं आहे अबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला, त्यामुळे तो स्वतः खुश आहे, आनंदी आहे, पण ते हसू इव्हिल हसू आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर दोज मेन हू डू रॉंग थिंग्स मीट विथ ड्यू पनिशमेंट, तुम्हाला तुमचा व्ह्यू सांगायचा आहे, म्हणजे हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. या पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये या स्टेटमेंटवर तुम्हाला तुमचा व्ह्यू सांगायचा आहे. अगदी या पोएमची थीमच आहे बेटा, जैसी करणी वैसी भरणी, जर तुम्ही काही चुकीचं कराल तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल म्हणजे मिळेल. तुम्हाला या मुद्द्याला, या थीमला एक्सप्लेन करायचं आहे. अगदी तुम्ही सहज करू शकता की जी लोक चुकीची कामं करतात, जी लोक ॲज यू सो शाल यू रीप, तुम्ही जसे पेराल तसे उगवेल. तुम्हाला अगदी तुमच्या पोयमच्या सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये खाली जे 4 सेंटेन्स किंवा 5 सेंटेन्सेस दिलेत, ते सेंटेन्सेस वापरून तुम्ही इथं त्याचंही तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही तुमच्या मनानं इथं लिहू शकता, अगदी सहज लिहू शकता. त्यानंतर पिक आउट अँड राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम दी फर्स्ट स्टांझा. रायमिंग वर्ड्स, तुम्हाला रायमिंग वर्ड्स लिहायचे, रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहिती आहे. आणि रायमिंग स्कीम काय आहे, तर याची रायमिंग स्कीम ए ए आणि बी बी ही रायमिंग स्कीम आहे. आणि रायमिंग वर्ड्स काय असतात, सारखे साऊंड होणारे जे वर्ड्स आहेत, सारखे साऊंड क्रिएट करणारे जे वर्ड्स आहेत, त्यांना आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. अगदी प्रत्येक वरची आणि खालची लाईन जी आहे ती एकमेकांशी राईम करते आहे, त्यामुळे इथं ए ए बी बी या प्रकारची राईम स्कीम तुम्हाला पाहायला मिळते. आणि शेवटी जो 5वा क्वेश्चन आहे, तो 5वा क्वेश्चन तुम्हाला सांगतो, कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन ऑन अ मेमोरेबल इव्हिनिंग ऑन अ ब्युटिफुल बीच. तुम्हाला तुमच्या मनानं एक कविता तयार करायची आहे. किती ओळींची कविता आहे? तुम्हाला अगदी 4 ओळींची कविता तयार करायची आहे आपल्या मनाने. आणि मेमोरेबल इव्हिनिंग ऑन द ब्युटिफुल बीच, एका बीचवर तुम्ही आहात आणि तुमच्या आठवणीतली एक संध्याकाळ तुम्हाला मांडायची आहे. तेव्हा क्वेश्चन खाली सोडायचा नाही. जरी आपल्याला कठीण वाटत असला तरी त्याला खाली सोडायचं नाही, तिथं काहीतरी लिहायचं. कशा तरी प्रकारे तुम्हाला ते वर्ड्स जोडायचे, पण काहीतरी लिहून ठेवायचं. तो क्वेश्चन खाली सोडायचा नाही. मग येतो आपला आजचा शेवटचा क्वेश्चन, आणि जो पुढचा पार्ट आहे तो आपण उद्या किंवा संध्याकाळपर्यंत अपलोड करणार आहोत. ज्या पार्टमध्ये तुम्हाला उरलेला पेपर आपण एक्सप्लेन करू. आता आपण पहिले 2 सेक्शन्स अपलोड करतोय आणि पुढच्या टॉपिकमध्ये आपण संध्याकाळपर्यंत दुसरे 2 सेक्शन्स अपलोड करणार आहोत. शेवटचा क्वेश्चन आहे अप्रिसिएशनचा. या अप्रिसिएशनच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला अप्रिसिएशन लिहिताना ते अप्रिसिएशन तुम्हाला पॉइंट्स दिलेले असतात की नसतात, दिलेले असू पण शकतात आणि नसू पण शकतात. तर जे अप्रिसिएशन आहे ते अप्रिसिएशन आपण ऑलरेडी सर्वच्या सर्व कवितांचं अप्रिसिएशन आपण ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. बघा, अप्रिसिएशनला त्यांनी पॉइंट्स दिलेले नाहीत. इट मीन्स दॅट पॉइंट्स तुम्हाला लर्न करायचे आहेत आणि ते पॉइंट्स तुम्हाला त्या पॉइंट्सच्या बेसिसवर तुम्हाला तुमचा पुढचा अप्रिसिएशनचा क्वेश्चन लिहायचा आहे. आणि लिहिताना तुम्ही त्या पॉइंट्सच्या आधारावर पॅरेग्राफ पॅटर्नने तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके. आणि सर्वच्या सर्व पोएम्सचे अप्रिसिएशन्स आपण ऑलरेडी ॲपला अपलोड करून दिलेले आहेत. तुम्ही ते अप्रिसिएशन्स आपल्या ॲपवर जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला काही इश्यू आले तर मला कॉल करा. आपल्या ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही अगदी सिम्पली प्ले स्टोअरला जायचं आणि निल्सन एज्युकेअर सर्च करायचं, म्हणजे तुम्हाला आपलं ॲप मिळेल. आपलं ॲप तिथं अवेलेबल होईल आणि तिथं तुम्ही जाऊन एक बॅच जॉईन करायची आणि फ्री आहे सर्व. HSC 2022 हा बॅच कोड टाकायचा किंवा 3 इंग्लिश या 2 पैकी एक बॅच कोड टाकायचा आणि बॅच
कोड टाकून तुम्ही बॅचमध्ये एनरोल व्हायचं. अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तिथं तुम्हाला सर्वच्या सर्व नोट्स अवेलेबल होतील. ओके. आणि पुढचा तिसरा आणि चौथा सेक्शन आपण संध्याकाळपर्यंत अपलोड करतोय. पेपर जवळ आले आहेत मला माहिती आहे, त्यामुळे काळजी करू नका. आपण तुमच्या सोबत आहोत आणि अगदी तुमचा प्रत्येक मुद्दा सॉल्व्ह होईपर्यंत एक्झामच्या दिवसापर्यंत मी निलेश वानखडे तुमच्यासोबत असेल. काळजी करण्याची काही गरज नाही. मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवून त्यांनाही मदत करा. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक यू सो मच.